हनुमान जयंती निमित्ताने देशभरातल्या हनुमान मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। नाशिकच्या अंजनेरी इथे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून हनुमान जन्माचा उत्सव साजरा करण्यात येतोय। अंजनेरी पर्वत हनुमानाचं जन्मस्थान आहे अशी आख्यायिका आहे। पर्वतावर अंजनी मातेचं मंदिर आहे, तर पर्वताच्या पायथ्याशी हनुमानाची भव्य मूर्ती आहे। हनुमानाच्या दर्शनासाठी राज्यभरातले भाविक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत। अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यातल्या कोथळी बुद्रुक गावात माकडांसाठी खास पंगत आयोजित केली। या पंक्तीत माकडांना आवडणारे चणे, सोयाबीन, गव्हाच्या बिट्ट्या आणि विविध मिष्टान्न पदार्थ वाढले जातात। कोथळी बुद्रुक गावाजवळील घनदाट जंगलात वसलेल्या मुंगसाजी महाराज संस्थानच्या मंदिर परिसरात गेल्या 20 वर्षांपासून ही अनोखी परंपरा सुरू आहे। रामदास महाराज शिंदे यांच्या पुढाकारातून दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्ताने माकडांसाठी खास पंगत आयोजित केली जाते। सोलापुरातील मड्डी वस्ती इथल्या 51 फुटी हनुमान मूर्तीला हे दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे। मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेने हनुमानाची भव्य मूर्ती उभारली। क्रेनच्या साहाय्याने भक्तांनी मूर्तीला अभिषेक घातलाय। ठाण्यातील चंदनवाडी परिसरात हनुमान जयंती निमित्ताने केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली। कृष्ण सेवाभावी संस्थेच्या वतीने ही प्रतिकृती साकारण्यात आली। हनुमान जयंती निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ल्यामध्ये आरवली येथील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी हनुमानाचं वाळूशिल्प साकारलं। रंगांची उधळण करत हे वाळूशिल्प साकारलेलं पाहायला मिळालं।